सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीवर पकड घट्ट। अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार करणार। वर्धापन दिनाला पक्षातील नेत्यांना इशारा। अजितदादांच्या निधनाला 4 महिने पूर्ण झाले। दादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्र आपल्या हाती घेतली। त्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर आली। कधी राष्ट्रीय कार्यकारिणीचा मुद्दा पुढे आला तर कधी पदांवरून नाराजी नाट्य रंगली। अशातच दादांच्या निधनानंतरच्या पहिल्या वर्धापन दिनाला सुनेत्रा पवारांनी आपला शब्द पक्षात अंतिम असल्याचं ठासून सांगितलंय। त्यामुळे सुनेत्रा वहिनी बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण पक्षासाठी अंतिम असणार आहे। सुनेत्रा पवारांनी पक्षातील नेत्यांना काय कडक इशारा दिलाय ते त्यांच्या तोंडून ऐकूया। जे म्हणाल ते सगळं त्यांच्या परीनं देण्याचा दादांनी प्रयत्न केला। यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन। कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल। दादा गेल्यानंतर राष्ट्रवादीतले अनेक वाद समोर आले तर काही नेत्यांमुळे पक्षाची मोठी बदनामी झाल्याची प्रकरणं समोर आली। त्यामुळे पक्षाची बदनामी सहन करणार नसल्याचा इशारा सुनेत्रा पवारांनी भरसभेत दिलाय। इतकंच काय तर पक्षात वर्षानुवर्ष पदांवर बसलेल्या मात्र पक्ष विस्तारात शून्य योगदान असणाऱ्या दुड्डाचार्य नेत्यांचेही त्यांनी चांगलेच कान टोचले। पक्षाची होणारी बदनामी होणार नाही याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांचीच आहे। मला या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी। पक्षातील माझ्या इतर सर्व सहकाऱ्यांसोबत या सगळ्या गोष्टींची चर्चा होईल। गुणवत्ता आणि पात्रता असणाऱ्यांना संधी दिली जाईल याकडे माझा नक्कीच कटाक्ष असेल। पक्षासाठी किती वर्ष काम केले त्यापेक्षा त्या काळात पक्षाला किती पुढे नेले याचा नक्कीच विचार केला जाईल। आतापर्यंत संयमित भूमिका घेणाऱ्या सुनेत्रा वहिनींनी आता पक्षातील अंतर्गत गडबाजी आणि अनावश्यक हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी कंबर कसली। मात्र वर्षानुवर्ष पक्षात ठाण मांडून बसलेले सुनेत्रा पवारांच्या या कडक इशाऱ्यानंतर आपली ढवळाढवळ बंद करून ताळ्यावर येतील का याबाबत उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।